सावित्री आत्या. अरे आदित्य बाबाची अवस्था मला पण बघवत नव्हती, म्हणून मी पण नाही थांबले तिकडे. निर्लज्जपणाचा कळस आहेस ग तू. तुला सांगितलं होतं ना इकडे वर येऊ नकोस म्हणून. का आलीस? सेल्फ रिस्पेक्ट नावाची एक गोष्ट असते, ती आहे तुझ्यात? असेल कशी काय, तुला तर माहित पण नसेल हे काय असतं. निघ चल इथून. दिशा मॅडम, मला फक्त एकदा आदित्य सरांना बघू द्या. तुझ्या ग्रीटिंग्सची गरज नाही आदित्यला. आदित्यला सगळ्यांच्याच आशीर्वादाची गरज आहे. डॉक्टर्स प्रयत्न करतायत, पण आजपर्यंत आपल्या घरावर आलेली अनेक संकट पारूने स्वतःवर झेलून नेली. माझ्यासाठी मृत्यूशी भांडली आहे ती. श्रीकांतला मृत्यूच्या दारातून परत आणलंय तिने कायमच किर्लोस्करांसाठी चांगलंच चिंतलंय. आरू, तू नेहमी आमच्यासाठी धावून आलीयस. आज बघ तुझ्या आदित्य सरांची काय अवस्था झाली आहे ते. तू मैत्रीण आहेस ना त्याची? सतत आदित्य सर म्हणून काळजी घेत असतेस ना? मग जा, हाक मार आदित्यला, उठव ना त्याला. बघ, कदाचित तुझं तरी ऐकेल. चल. पारू, तुझं मन खूप स्वच्छ आहे, म्हणून कदाचित देव पण तुझं ऐकतो. तू सगळ्यांच्या अडचणी सोडवतेस ना ग. मग आदित्यला उठवण्यासाठी कर ना काहीतरी. तुला माहितीये, फोनवर आदित्य तुझ्याच बद्दल बोलत होता. त्याला तुझी खूप काळजी वाटते ग. सिस्टर, काय झालं? पेशंट खूप सिरियस आहे, मी सरांना बोलायला निघाले. आदित्य, आदित्य, आदित्य. आदित्य उठ. आदित्य, डॉक्टर प्लीज बघा ना काय झालं. डॉक्टर काहीतरी करा हो. सिस्टर, डीपी मशीन घ्या. मॅडम तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर, आदित्य. मॅडम तुम्ही प्लीज बाहेर जा.
सर त्यांना प्लीज बाहेर घेऊन जा, आम्हाला आमचं काम करू दे. हो ठीक. तू बाहेर चल, त्यांचं काम करू देत ना. निघा पण बघ ना. तू चल ना, बाहेर चल. पण आदित्य चल बाहेर. तू ये इकडे बस, शांत हो तू आधी जरा. बस दे, बस. बाबा, मोहन काकांचं बोलणं झालं होतं ना दुसऱ्या डॉक्टरांशी. कुठे आहे काका? हो तसं बोलणं झालंय, पण पोलिसांनी त्याला चौकीवर बोलवलं, त्यामुळे तिकडे गेलाय तो इकडे आला की आपल्याला कळेल सगळं काही. आई, नको ना रडू प्लीज. ए प्रीतमा, शांत हो तू जरा. तू बस इकडे. अहिल्या, तू अशी खचून जाऊ नकोस ग. शांत हो. ही रडणारी अहिल्यादेवी नाही श्रीकांत, ही आदित्यची आई आहे. श्रीकांत मला सांग, या किर्लोस्कर साम्राज्याचा, ह्या ऐश्वर्याचा काय उपयोग आहे? मी जर माझ्या मुलाला वाचवण्यासाठी काही नाही करू शकत आहे. मी काही नाही करू शकत आहे श्रीकांत. आपण प्रयत्न काय कमी करतोय का? पण हे नशिबाचे भोग आहेत आणि ते इथेच भोगावे लागतात ग. देवी आई, तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. मला खात्री आहे आदित्य सर नक्की बरे होते. पारू, मी माझ्या मुलाला असं तडफडताना नाही बघू शकत ग. इतका वेळ खंबीर होते कारण तुम्हाला माझ्याकडे बघून धीर येतो, पण आता मला भीती वाटते. आदित्यला काही झालं तर? आई, देवी आई हो, तुम्हीच असं खचून कसं चालाल? ही पारू सासू आमच्या खूप पुढे पुढे करते. तिचा माज आता उतरवलाच पाहिजे. सासू मॉम, आतापर्यंत तर आदित्य एकदम शांत होता ना, मग अचानक काय झालं आता त्याला? कोणाची नजर वगैरे तर नाही ना लागली? सिरियस सिच्युएशन सुरू आहे तरीही ही दिशा माझं काम अगदी व्यवस्थित करते. करू दे. तुमच्या मुलाची आयुष्यभराची काळजी घेणारं माणूस त्याच्या आयुष्यात येणार आहे. त्याच्या आसपास आहे ते तिचं पुण्य, हेच तुमच्या मुलाचं सुरक्षा कवच आहे. श्रीकांत, तुला आठवतंय गुरुजी म्हणाले होते आदित्य भोवती कसलं तरी रक्षा कवच आहे. कोणाची तरी कर्म आदित्यची रक्षा करतायत, त्याला प्रत्येक संकटापासून वाचवतायत. मग आता ते रक्षा कवच कुठे आहे? कुठे आहे श्रीकांत? त्याचं रक्षण का नाही करत आहे मग ते? कुठे आहे ते रक्षा कवच? एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. मंगळसूत्र म्हणजे नुसता एक धागा नसतो बाळा, तर दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली वचनं असतात ती.
पारू मला माहित नाही तुला काय करायचंय ते, आणि ते तू सांगतही नाहीयेस. मला आतून असं वाटतंय की तू ते नको करूस. तू चल, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो. चल. नाही सर, तुम्ही उडवा, मी येते थोड्या वेळात. आदित्य सर, मी नाही ऐकलं तुमचं, नाही ऐकलं. तुम्ही मला सांगत होतात की पारू, तुझ्या मनात जे आहे ते नको करू, तरी बी मी केलं. ते मंगळसूत्र काढून टाकलं मी, म्हणून त्यामुळेच झालंय हे सगळं. पारू, तू खरंच ते मंगळसूत्र काढलंस? वय, मग जे काही झालंय ना पारू, ते सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुझ्या मंगळसूत्राची ताकद ओळखू शकले नाही. तुला ते मंगळसूत्र काढायला सांगून मीच आदित्य बाबाचा जीव धोक्यात घातलाय बाळा. आत्या, तू खरी होतीस बाळा. तुझ्या भावना खऱ्या होत्या. तुझं मन शुद्ध होतं. मी चुकले. माझ्या हातून खूप मोठं पाप झालंय बाळा. तू मला शिक्षा कर. मला माफ कर. मला सावित्री, काय करताय तुम्ही? यात तुमची काय बी चूक नाही. सावित्री आत्या, आदित्य सर मला म्हणले होते, पारू, तू जे करायला चाललीस ते करू नकोस. पण मी नाही ऐकलं त्यांचं. मंगळसूत्र काढायच्या आधी एक बाई माझ्या कपाळाला कुंकू लावून गेली. देवाचा तो इशारा मलाच नाही कळला. सावित्री आत्या, आदित्य सर मला म्हणले चल माझ्या बरोबर, पण मी नाही गेले. मी त्यांचा हात सोडवून घेतला. मी का नाही गेले त्यांच्या बरोबर? समजी माझी चुकी आहे. एका स्त्रीचं सौभाग्य मी माझ्या हातानं माझ्याच गळ्यातनं काढून टाकलं. म्हणून देवानं मला शिक्षा दिली. सावित्री हत्या, पण माझ्या मूळ आदित्य. शांत हो बाळा, शांत हो. पारू बाळा, मला सांग, तू ते मंगळसूत्र कुठे काढून ठेवलं होतंस? मंदिरा जवळच्या झाडापाशी. हो ना? मग चल, ताबडतोब जाऊन ते मंगळसूत्र घेऊन येऊया. ते मंगळसूत्र तुझ्या सोबत असणं खूप गरजेचं आहे बाळा. ते मंगळसूत्र घाल, कदाचित पुन्हा सगळं ठीक होईल बाळा. चल. नाही सावित्री, तुम्ही येऊ नका. मी एकटीच जाते. मी चुकले आहे. मला मंगळसूत्राचं पावित्र्य नाही जपता आलं. देव माझी परीक्षा बघतो, पण हरकत नाही. आदित्य सरांच्या जीवासाठी मी देवाशी बी भांडायला तयार आहे. तुम्ही इथंच थांबा आणि देवी यांची काळजी. मी जाते. ऐक ना, आपण देवासमोर प्रार्थना करूया, म्हणजे आदित्य सर नक्की बरी होतील. होय, असे मालक आणि चांगला माणूस कुठेही मिळणार नाही. होय होय, बरोबर. देवा, तू आदित्य सरांना लवकर बरं कर. ते लय चांगलेत. ते कधीच कुणाला बी रागवत नाहीत. समद्यांशी गोड वागतात. तायडीशी बी चांगलं वागतात. तू का त्यांना तरच देतोयस? ते काय बी नाही, तू आदित्यांना बरं कर.
पेशंट ऑलरेडी ICU मध्ये, लास्ट स्टेजच आहे. एनिवे तो मरणारच आहे, पण तरी जर चुकून जगला तर मला खूप प्रॉब्लेम्स होतील. त्यामुळे तू आता व्यवस्थित लक्ष देऊन चान्स मिळाला की लगेच काम उरकून टाक, ठीक आहे? होय मॅडम. आणि ऐक, कोणाला काही कळलं नाही पाहिजे. एकदम एकदम नॉर्मल वाटलं पाहिजे सगळ्यांना. काय काय दिशा, तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलंही नव्हतं ग. एखाद्याच्या जीवावर उठलीयस तू. ए दामिनी, तोंड बंद ठेवा, एकदम बंद. अगं, एखादी किरकोळ गोष्ट करणं वेगळं आणि एका माणसाचा जीव घेणं वेगळं. तुला कळतंय? मी घेऊ शकते, मी कुणाचाही जीव घेऊ शकते, अगदी तुझाही. काय ना, माझ्या लाईफमध्ये माझे काही टार्गेट्स आहेत. तुझ्यासारखी घरात बसून आयतं खाणारी बाई नाहीये मी. सो प्लीज कीप युअर माउथ शट आणि माझ्यापासून जरा जपून राहा. अगं दिशा, मी गंमत करत होते. सिरियसली गंमत होते. तुला खरं वाटलं का? अगं आपली तर युती आहे ना. आहे ना? पण काय मस्त प्लॅन केला ग तू. म्हणजे तिकडे अहिल्या वहिनी त्यांच्या मुलाला आदित्यला वाचवायला जगभरातले डॉक्टर बोलवतात आणि तू त्याला पोहोचवण्याची तयारी करतेस. वा, कसं जमतं तुला? लाईफ मधला फोकस एकदम व्यवस्थित असेल ना तर सगळं व्यवस्थित जमतं आणि सुचतं. आदित्य किर्लोस्कर एकदाचा वर गेला ना की मग संपूर्ण किर्लोस्कर एम्पायरची एकमेव लायक मालकीण मीच असेल. ही दिशा ना महा डेंजर मुलगी. युती भीती सगळं ठीक आहे, पण आता हिच्यापासून जरा जपून राहावं लागेल. डॉक्टर, आदित्य कसं आहे? बघा, आदित्य कोणत्याच औषधांना रिस्पॉन्स देत नाही आणि जोपर्यंत व्हायटल्स नॉर्मल होत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशनचा विचार नाही करू शकत. कारण काय, इंटरनल ब्लिडिंग खूप झालं आणि क्लॉट्स पण आहेत आणि जर ऑपरेशन नाही केलं तर पेशंटला वाचवणं अवघड होऊन जाईल. एक मिनिट, वाचवणं अवघड होईल म्हणजे काय? हा, यासाठी आणले का आम्ही त्याला इकडे? तुमचे एफर्ट्स कमी पडतायत. हे बघा, आम्ही एफर्ट्स घेतोय पण सगळंच काय आमच्या हातात नसतं ना. श्रीकांत, एअर ॲम्ब्युलन्सची सोय कर. हो, तू शांत हो. पण मॅडम, तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जावा. जी ट्रीटमेंट त्यांना बाहेर मिळणार आहे ती आम्ही पण करतो जाऊ. पेशंटची बॉडी ट्रीटमेंटला साथच देत नाही. माझं असं मत आहे की तुम्ही त्यांना या परिस्थितीमध्ये कुठेही हलवू नका. वी ट्रीट ओनली, ही क्युअर्स. आणि सॉरी, मी देवाजवळ प्रार्थना करा. ओके? श्रीकांत, आपण डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप समजतो ना रे. आता तेच सांगतायत, देवाकडे प्रार्थना करा. जर सगळं देवाच्याच हातात असणार असेल तर मग देवाच्या दारातून आदित्यला मी सोडवून आणेन. त्या देवाला आदित्यपर्यंत पोहोचण्याआधी या आईचा सामना करावा लागेल. ही एका आईच्या आस्थेची लढाई आहे.